नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुविधास किचनमध्ये। आज आपण मिसळ पावची रेसिपी बनवणार आहोत। तर बघूया आपण साहित्य काय घेतलेले आहे। मिसळसाठी मी कांदा, खोबरा, लसूण, टोमॅटो, अद्रक हे भाजून घेतलेले तेलामध्ये थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत। आता आपण ते वाटून घेऊया बारीक। हे बघा, आपण वाटण करून घेतलेलं आहे याचा बारीक पेस्ट। तर आपण आता त्याची फोडणी देऊया मिसळची। कुकर तापत ठेवलेला आहे, त्याच्यातच मी कांदा खोबरा भाजून घेतला होता, तर असं लाल झालाय तो। तर आता आपण तेल टाकूया। मिसळला जरा जास्तच तेल टाकायचं, 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण राई टाकूया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, थोडीशी मोहरी टाकूया, जिरं टाकूया थोडं, कढीपत्ता, वाटण टाकू। वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तसं आपलं वाटण भाजलेलंच असतो कांदा खोबरा, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तेल सुटलेलं आहे आपलं। आता हळद टाकूया 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, थोडीशी धना पावडर टाकू, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा। हे सगळं परतून घ्यायचं एकदा तेलावर। मी वाटाणे घेतलेले आहेत, हिरवे वाटाणे, तुम्ही मटकी पण घेऊ शकता। हिरवे वाटाणे घालायचे, पाणी ओतायचं, आता आपण मीठ टाकूया त्याच्यात। आपली झणझणीत मिसळ तयार होईल। 1 सिटी काढायची, 1 सिटी बस होते, वाटाणे आहेत ना। झाकण लावून 1 सिटी काढून घेऊया। बघूया आपली मिसळ रस्सा तयार झालाय काय। पहिले मेन वाटाणे शिजले पाहिजे, शिजलेले आहेत वाटाणे। थोडं आपण पातळ करायची तिला। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता 1 उकळी येऊन द्यायची त्याला। हे बघा कशी आपली मस्त तर्री आले, झणझणीत मिसळ तयार झालेली आहे आपली। बघा मंडळी, आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।